बघा आता तो कोणत्या प्रकारचा आहे बघा आपण पाहणार आहोत. खाली प्रयोगावर आपण संयुगाचे प्रकार समजून घेऊ शकतो. खाली जो तुम्हाला प्रयोग दिला आहे त्याच्यावरून आपण अधिक समजू शकतो संयुगाचा प्रकार म्हणजे काय आहे. बघा इथे त्यांनी एक रासायनिक पदार्थ काय काय घेतलेले, रासायनिक म्हणजे जे रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीमध्ये जे प्रयोग वापरले जातात, पदार्थ वापरतात. कापूर आहे, चुनखडी आहे, धुण्याचा सोडा आहे, मोरशूद आहे, साखर, ग्लुकोज आणि युरिया. अशा प्रकारे बघा इथे कापूर, चुनखडी, धुण्याचा सोडा, मोरशूद, साखर आणि ग्लुकोज व युरिया असे सर्व पदार्थ त्यांनी इथे घेतलेले आहेत. आता मग काय करायचं आहे, बाष्पपात्र तीवर ठेवून त्यात थोडा कापूर घ्यायचा आहे. आता हा बाष्पपात्र याच्यामध्ये घ्यायचं आहे. बघा तवे म्हणजे काय आहे, इथे जी उष्णता देण्यासाठी त्यांनी ठेवले, त्यात थोडा आपल्याला कापूर टाकायचा आहे. बघा बर्नरच्या सहाय्याने बाष्पपत्रातील कापूर 5 मिनिटात तीव्रपणे उष्णता दिल्यावर वायुरूप पदार्थ बाहेर पडतो. मग आता एक एक पदार्थाला त्यांनी उष्णता दिली. पहिला कापूर टाकला आहे, त्या कापूरला उष्णता दिली आहे. मग काय दिसत आहे की त्याला उष्णता दिल्यामुळे बाहेर काय पडत आहे, वायू पडत आहे. उष्णता दिल्यास वायुरूप पदार्थ म्हणजे वायूच्या रूपाने ते उष्णता ती बाहेर पडत आहे. व ज्वलन पूर्ण न झाल्यास खाली अवशेष रूपाने काळ्या रंगाचा कार्बन राहतो. आणि ज्वलन पूर्ण न झाल्यामुळे मग तो धातू जो कार्बन आहे, ज्या गोळ्या टाकल्यात त्या आपल्या बघा अशा प्रकारे काळ्या पदार्थामध्ये आपल्याला दिसत. जो कापूर टाकलेला आहे तो अशा प्रकारे आपल्याला इथे काळा दिसत आहे. बघा अशा प्रकारे कापराऐवजी चुनखडी व धुण्याचा सोडा, मोरचूद, साखर, ग्लुकोज, युरिया हे पदार्थ वापरून वरील कृती पुन्हा करता येते. मग असे एक एक पदार्थ आपण पुन्हा टाकायचे आहे. त्यानंतर चुनखडी, धुण्याचा सोडा, मोरचूद, साखर, ग्लुकोज, युरिया हे पदार्थ वापरून वरील कृती पुन्हा करता येते. मग प्रत्येकाला उष्णता द्यायची आहे आणि मग बघायचं आहे की निरीक्षण करायचं आहे की आपल्याला याच्यामध्ये काय दिसत आहे. सर्व कृती पुन्हा करून बघायची आहे. वरील कृतीतून आपल्याला असे समजते की तीव्र उष्णता दिल्यावर काही संयुगापासून अवशेष मिळतात, म्हणजे काही संयुगापासून आपल्याला अवशेष मिळतात तर काही संयुगापासून आपल्याला अवशेष मिळत नाही. मग प्रत्येकाला आपण वेगवेगळं परीक्षण करायचं आहे. तर काही संयुगापासून अवशेष मिळत नाही किंवा काळसर अवशेष मिळतात. अशा प्रकारचे काळसर अवशेष देखील राहतात. हा काळा अवशेष प्रामुख्याने कार्बनचा बनलेला असतो बघा. आणि हा जो अवशेष राहिलेला आहे तो कशापासून बनला आहे, कार्बन पासून बनला आहे. तसेच ही संयुगे हवेमध्ये तीव्रपणे तापवली असतात. त्याचा ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन काही वायुरूप पदार्थ हे तयार होत आहेत. मग अशा प्रकारे बघा ही अशा प्रकारे ती वायू तयार होतात. व ज्वलन पूर्ण झाल्यास खाली अवशेष रूपावरून काळ्या रंगाचा कार्बन राहतो व या संयुगांना सेंद्रिय संयुगे किंवा कार्बनी संयुगे असे म्हणतात. आता कार्बनी संयुगे कशाला म्हणतात, त्यांनी सांगितले ज्वलन पूर्ण न झाल्यामुळे खाली अवशेष रूपाने काळ्या रंगाचा जो कार्बन राहतो या संयुगांना सेंद्रिय संयुगे किंवा कार्बनी संयुगे असे म्हणतात. परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो मुलांना. सांगू शकतो की कार्बनी संयुगे म्हणजे काय, तर ज्वलन पूर्ण न झाल्यास खाली अवशेषावरून की जे काळ्या रंगाचा जो डाग पडतो किंवा जे काळ्या रंगाचा कार्बन जो राहतो या संयुगांना सेंद्रिय संयुगे किंवा कार्बन संयुगे असे 2 प्रकारचे इथे नावं देण्यात आलेली आहे. हे देखील तुम्ही इथे पाहू शकता. अशा प्रकारे 2 प्रकारामध्ये सेंद्रिय संयुगे किंवा कार्बनी संयुगे असे म्हटले गेलेले आहे. बघा आता जसं इथे त्यांनी पाहिलं बघा उदाहरणार्थ म्हणजे आपण पाहू शकतो की याची उदाहरणं कोणती आहेत, कार्बोदके आहेत, प्रथिने आहेत, हायड्रोक्लोरोकार्बन आहे, उदाहरणार्थ पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस अशी द्रव्ये संयुगे सेंद्रिय संयुगाची बनलेली आहे. मग आता याची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत की जसं काळा जो कार्बन राहतो त्याला काय म्हटलं, काळा जो कार्बन राहतो म्हणजे काळा कार्बन म्हणजे आपण पाहू शकतो जसं पाहिलं त्याच्यामध्ये कार्बनी संयुगे किंवा केंद्रीय संयुगे म्हणजे बघा आपण पाहू शकतो की मग ती कोणती कोणती उदाहरणं आहेत, कार्बोदके आहेत, प्रथिने आहेत, हायड्रोजनिक, पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस अशी सर्व सेंद्रिय संयुगाची बनलेली म्हणजे कार्बनी संयुगाची ही उदाहरणे आपण पाहू शकतो. तेल आहे, हायड्रोक्लोरिक आहे, पेट्रोल आहे, स्वयंपाकाचा जो गॅस आहे ही सगळी उपयोग आहे. याचप्रमाणे वरील कृतीत कापूर, साखर, ग्लुकोज, युरिया ही सेंद्रिय संयुग आहेत. मग सेंद्रिय संयुग याच्यामध्ये कोणती दाखवली आहेत, कापूर आहे, साखर, ग्लुकोज, युरिया ही कशी आहे सेंद्रिय संयुगे ते वापरले जातात. यावर ज्या संयुगाची तीव्र उष्णता दिल्यावर अपघटन होऊन मागे अवशेष उरतो तो असेंद्रिय संयुगे किंवा अकार्बनी संयुगे असे म्हणतात. मग त्याच्या मागे जो उरतो की जास्त उष्णता दिल्यावरती जो पदार्थ मागे राहतो अपघटन होऊन मागे अवशेष उरतो त्याला आपण असेंद्रिय संयुगे किंवा अकार्बनी संयुगे म्हणतात. उदाहरणार्थ आहे मीठ आहे, सोडा आहे, गंज आहे, मोरचूद, चुनखडी ही सगळी कशी असेंद्रिय पदार्थाची उदाहरणे संयुगे असे त्याला म्हटले जाते. बघा याशिवाय संयुगाचा आणखीन एक प्रकार म्हणजे जटिल संयुग आहे. म्हणजे आणखीन एक प्रकार आहे त्याला आपण काय म्हणत आहोत, जटिल संयुगे देखील आपण त्याला म्हणणार आहोत. बघा
अशा प्रकारे बघा, जटिल संयुगाच्या रेणूमध्ये अनेक अणूंनी तयार झालेले जटिल संरचना असते व त्या संरचनेच्या मध्यभागामध्ये एक धातूच्या अणूचा सुद्धा समावेश असतो आणि याच्या मध्यभागामध्ये एक धातूचा अणूचा सुद्धा समावेश असतो. अशा प्रकारे जटिल म्हणजे जे समजण्याची कठीण आहे अशा प्रकारे जो धातू तिथे आहे. मॅग्नेशियमचा समावेश असलेल्या क्लोरोफिल, लोहाचा समावेश असलेला हिमोग्लोबिन व कोबाल्टचा समावेश असलेला. बघा आता याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे? मॅग्नेशियमचा समावेश आहे, क्लोरोफिलचा आहे आणि लोहाचा समावेश आहे, हिमोग्लोबिन आणि कोबाल्टचा समावेश आहे. अशा सर्व प्रकारापासून ते बनलेलं आहे. बघा H2O आहे, N2O आहे. सायनोग्लोबिन ही जटिल संयुगाची उदाहरणे आहेत. मग अशा प्रकारे जर जटिल संयुगाचं जर उदाहरण पाहायचं ठरलं तर सायनोकोबॅलमिन ही जटिल संयुगाचं अशा प्रकारे एक उत्तम उदाहरण आपण इथे पाहू शकतो. आता त्यांनी दिलं एकसारखे संघटन असलेल्या द्रवाच्या भागाला प्रावस्था म्हणजे फेज असे म्हणतात. मग ते स्थायूमध्ये असो, द्रवामध्ये असो का वायूमध्ये एकसारखं जे संघटन होत असेल तर त्याच्या द्रवाच्या भागाला काय म्हणणार आहे? प्रावस्था असे देखील ते म्हणणार आहे. जेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकांनी मिळून एकच प्रावस्था असते तेव्हा त्याला समांगी मिश्रण असे देखील म्हटले जाते. जेव्हा मिश्रणातील घटक 2 किंवा अधिक प्रावस्थांमध्ये विभागलेले असतात तेव्हा त्याला विषमांगी मिश्रण असे म्हटले जाते. बघा अशा प्रकारे बघा, जेव्हा मिश्रणातील घटक 2 किंवा अधिक प्रावस्थांमध्ये, म्हणजे ते रॉकेल आहे आणि ते पाणी आहे, म्हणजे काय आले 2 घटक झाले, या 2 घटक किंवा अधिक प्रावस्था विभागलेले असतात तेव्हा त्याला विषमांगी म्हणतात. म्हणजे हे विषम आहे की पाणी आहे, काय आहे बघा, पाणी आणि तेल आहे. जर पाणी आणि तेल टाकलं तुम्ही तर साहजिकच वरती काय होत राहणार आहे? तेल आहे. म्हणजे हे कसं आहे? विषमांगी आहे, म्हणजे विषम तर आहे, हे विषम आहे आणि म्हणून त्याला काय म्हटलं आहे? विषमांगी मिश्रण म्हटलं आहे. जर तुम्ही पाण्यामध्ये ते तेलाचे थेंब टाकताय तर साहजिकच आहे, तेल हे हलकं आहे, पाणी हे जड आहे, त्यामुळे पाणी हे खाली राहणार आहे, तेल हे वर तरंगणार आहे. मग हे कसं झालं आहे? विषमांगी मिश्रण आहे आणि म्हणून त्याला विषमांगी मिश्रण असे म्हटलेलं आहे. एकाच स्थायूचे एकत्र असलेले सर्व कण मिळून एकच प्रावस्था होते. उदाहरणार्थ दगडाचा ढीग. आता हे सगळे स्थायू पदार्थ एकत्र टाकले, जे सर्व दगडाचं इथे ढीग टाकलेला आहे, मग सर्व कण मिळून एकच प्रावस्था झाली आहे, म्हणजेच काय आहे? दगडाचा ढीग आपण त्याला बोलत आहोत. द्रवरूप पदार्थ व त्यात विरघळलेले सर्व द्रवणीय पदार्थ मिळून एकच प्रावस्था होते. उदाहरणार्थ समुद्राचे पाणी. आणि आता इथे पण जसं दगडाचं उदाहरण दिलं की सर्व द्रवरूप स्थायूरूप पदार्थ म्हणजे पूर्ण दगड आहे, जे छोटे छोटे दगड त्याचा ढीग टाकला होते, काय झाले? स्थायूरूप पदार्थाचं मिश्रण झालेलं आहे. त्याचप्रमाणे द्रवरूप पदार्थ व त्यात विरघळलेले सर्व द्रवणीय पदार्थ मिळून एकच प्रावस्था, म्हणजे सगळे पाण्याचे थेंब एकत्र केले म्हणजेच काय झाले? उदाहरणार्थ समुद्राचे पाणी तयार झालेलं आहे. हे आपलं उदाहरण आहे मुलांनो. एका द्रव्याच्या एकत्रित असलेल्या सर्व थेंबाची मिळून एकच प्रावस्था होते. बघा आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की एका द्रवाच्या एकत्रित असलेल्या सर्व थेंबाची मिळून एकच प्रावस्था होते. उदाहरणार्थ पावसाचा जो थेंब आहे त्याच्यामध्ये देखील विशिष्ट प्रकारचे कण आहे. एकाच पात्रात किंवा एकत्र असलेल्या परंतु एकमेकात न मिसळलेल्या द्रवाच्या प्रस्थावस्थेला काय म्हटलं? उदाहरणार्थ तेल व पाणी. जसं मी तुम्हाला आता मगाशी सांगितलं की एकाच पात्रामध्ये, की हे जे पात्र त्या पात्रात एकत्र असलेलं परंतु एकमेकात न मिसळलेले, एकच आहे परंतु एकमेकांमध्ये ते मिक्स झालेलं नाही, म्हणजेच ते द्रवाचे प्रावस्था स्वतंत्र अवस्था आहे, त्याला आपण काय म्हणत आहोत? तेल किंवा पाणी असे म्हणणार आहोत. तर असलेल्या सर्व वायू पदार्थाची मिळून एकच प्रावस्था होते व एकत्रित सर्व वायू जरी आले तरी त्याची देखील ही प्रावस्था होत असते. आता बघा त्यांनी पूर्ण प्रयोग दिला आहे. 2 किंवा अधिक पदार्थाच्या समांगी मिश्रणाला द्रावण असे म्हणतात. बघा आता त्यांनी काय सांगितलं आहे? मग काय घ्यायचं आहे? 2 किंवा 2 पेक्षा अधिक असणाऱ्या 2 किंवा अधिक पदार्थाच्या समांगी मिश्रणाला काय म्हणतात? द्रावण म्हणतात. की 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पदार्थ जर एकत्र घेतले तर त्या पदार्थाला काय म्हणणार आहे? समांगी मिश्रणाला काय म्हणणार आहोत? द्रावण असे म्हणणार आहोत. मग आता आपण इथे मीठ घेतलं आहे आणि पाणी घेतलं आहे, मग याचं काय करणार आहे? मिश्रण केलं आहे. एका चमचे पात्रात मीठ व पाण्याचे मिश्रण घेतल्याने त्या पदार्थाचे समांगी मिश्रण तयार होते, याला मिठाचे पाण्यातील द्रावण म्हणतात. मग अशा प्रकारचा आपण प्रयोग केलेला आहे किती वेळा? की पाण्यामध्ये मीठ टाकून काय केलं आहे? त्याचा पदार्थ मिक्स केला आहे. द्रावणात जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात असतो त्याला द्रावक म्हणतात. की द्रावणात जो घटक सर्वाधिक जास्त प्रमाणात असतो त्याला काय म्हणणार आहोत? हा द्रावक आहे. म्हणजे पाणी द्रावक आहे व द्रावकापेक्षा कमी प्रमाणात असणाऱ्या इतर घटक पदार्थांना द्राव्य म्हणणार आहोत. मग जो पदार्थ टाकणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? द्राव्य पदार्थ असे आपण त्याला म्हणणार आहोत. अशा प्रकारे द्रावक आणि द्राव्य म्हणजे काय आपण पाहिलं आहे? द्राव्य मीठ आहे व द्राव्य पाणी आहे. द्राव्य द्रावकात मिळून द्रावण बनण्याची क्रिया म्हणजेच विरघळणे आहे. विरघळणे हा प्रकार देखील आपल्याला माहिती आहे. द्रावणातील घटकाच्या अवस्थेप्रमाणे द्रावणाचे अनेक प्रकार हे होत असतात. समुद्राचे पाणी, पाण्यात विरघळलेले मूर्छित, पाण्यात विरघळलेले मीठ, साखरेचे प्राकी, द्रावणे द्राव्यामध्ये स्थायू या प्रकारचे आहेत. अशा प्रकारे सर्व प्रकारची उदाहरणं त्यांनी याच्यामध्ये दाखवलेली आहेत. याशिवाय द्रवामध्ये द्रव, उदाहरणार्थ व्हिनेगर, विरेज,
उदाहरते सल्फ्युरिक आम्ल व वायूमध्ये उदाहरत हवा, स्थायूमध्ये स्थायू उदाहरत पितळ, पोलाद, स्टेनलेस स्टील. ही देखील जी उदाहरणं आहेत ती त्यांनी दाखवलेली आहेत, जे स्थायूरूप पदार्थामध्ये दाखवले आहे. समांगी प्रश्नाचे म्हणजेच द्रवणाचे संघटन संपूर्ण राशीभर एकसारखे हे असते व त्यामुळे द्रावक पदार्थ हा पारदर्शक द्रव असल्यास द्रावण सुद्धा पारदर्शक असतं व ते गालन कागदातून आरपार चालले. तर अशा प्रकारे जो द्रावक पदार्थ आहे जो द्रवामध्ये असल्यास द्रावण सुद्धा हे पारदर्शक दिसते, की आपल्याला हे डोळ्यांना दिसत आहे ते कसं आहे, पारदर्शक आहे. की पाण्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे म्हणजे ते कसं आहे, पारदर्शक आहे. काच आणि प्लास्टिक हे काय आहे, पारदर्शक तो गुणधर्म आहे व ते गालन कागदातून आरपार जाते. आणि अशा प्रकारे जो गालन नावाचा जो प्रकार आहे त्याच्यातून ते आरपार जाण्यास मदत होते. पंचवी पात्र पाणी व भुसा या दोन पदार्थाचे मिश्रण घेतल्यास त्या पदार्थाचे विषमागी मिश्रण हे तयार होत असते. बघा, एक चंचू पात्र घेतले, त्याच्यामध्ये प्रकारचा भुसा घेतला आहे आणि ते पाण्यात टाकलं आहे. हे द्रव व स्थायू याचे मिश्रण असते. म्हणजे हे काय आहे, द्रव आणि स्थायू आहे. द्रव काय आहे, पाणी आहे आणि स्थायू काय आहे, लाकडाचा भुसा आहे. मग हे दोघांचे त्याच्यामध्ये काय केलं आहे, मिश्रण टाकलेले आहे. बघा, द्रव आणि स्थायू याच्या विषमागी मिश्रणाला निलंबन असे म्हणतात. मग द्रव आणि स्थायू यांचं जो विषमागी मिश्रण आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, बघा, निलंबन असे म्हणणार आहोत. निलंबित स्थायू कणाचा जो व्यास आहे तो 10-4 मी पेक्षा जास्त असतो, त्यामुळे त्यातून प्रकाशाचे जे संक्रमण ते होत नाही आहे. बघा, तसेच सामान्य गालन कागदावर हे स्थायू कण अवशेषी राहतात व गालन क्रियेने निलंबितील द्रव व स्थायू या घटकांचे विलगीकरण होते. जर का ते आपण गाळून घेतले, विलगीकरण म्हणजे काय, गालन कागदावर म्हणजे गालन म्हणजे गाळण्याद्वारे जर आपण स्थायू कण अवशेष राहतात व ते गालन क्रियेने निलंबित द्रव व स्थायू घटकांचे विलगीकरण होते. अशा प्रकारे गालनाने आपण काय केलं आहे, त्याला सेपरेट केलं आहे. जो कागदाचा लाकडाचा भुसा आहे तो वेगळा निघतो आणि जे पाणी आहे ते अशा प्रकारे खाली लागते. स्थायू म्हणजे भुसा आहे, द्रव म्हणजे बघा अशा प्रकारे पाणी निघते. हे आपल्याला माहिती आहे हा जो प्रयोग. एका चंचू पात्रात पाणी व दूध यांचे मिश्रण घेतल्यास ते अर्ध पारदर्शक असल्याचे दिसून येते. म्हणजे ते आपल्याला पारदर्शक दिसते. पाण्यामध्ये जर आपण दूध टाकलं किंवा दुधात पाणी टाकलं तर ते आपल्याला कसं दिसणार आहे, अर्ध पारदर्शक. म्हणजे अर्ध पारदर्शक म्हणजे अर्धवट आपण पाहू शकतो. म्हणजे त्या मिश्रणाच्या पृष्ठभागावर प्रकाशाचे आपतन केले असता त्याचे काही प्रमाणात संक्रमण व काही प्रमाणात अपस्कमरण असे देखील होत असते. बघा, याचे कारण काय आहे की या विषमजागी मिश्रणामधील पाण्याच्या प्रावस्थेमध्ये दुधाच्या प्रावस्थेचे सूक्ष्म कण सर्वत्र विखुरलेल्या स्थितीत असतात. मग दुधाचे जे कण आहेत त्याच्या पाण्यामध्ये सर्वत्र हे विखुरलेले आहेत, पसरलेले आहेत आणि त्याच्यामुळेच हे आपल्याला काय ते अर्ध पारदर्शकता त्याच्यामध्ये हा जो गुण दिसत आहे. आणि या कणाचा जो व्यास आहे 10⁵ म्हणजे मीटरच्या जवळपास असतो व अशा विषमगामी मिश्रणाला कलिल असे म्हटले जाते. या मिश्रणाला काय म्हटलं आहे, कलिल असे म्हटलेले आहे. बघा, इथे पाहू शकता कशा प्रकारे. मात्र कलिलातील कणाच्या व्यासापेक्षा सामान्य गालन कागदाची छिद्रे ही मोठी असल्याने गालन क्रियेमुळे कलिल याची विषमागी मिश्रणाचे विलगीकरण हे होत असते. मग त्याला जर आपण गाळून घेतलं आणि त्याची गालन क्रिया केली तर कलिलाचं मिश्रण ते होत नाही, ते त्याच्या गालनातून खाली जातं. दूध हे स्वतःच एक कलिल आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यातले जे छोटे छोटे कण आहेत ते देखील ते गालन केले तरी त्याच्यामधून ते खाली पडतात. यामध्ये पाणी या माध्यमातून प्रथिने, सुगंधी पदार्थ इत्यादी स्थायू व द्रव याचा व्यास 10⁵ मीच्या आसपास असतो व विखुरलेले असतात. अशा प्रकारे याच्यामध्ये 10⁵ प्रमाणे जे कण आहेत ते त्याचा व्यास आहे ते त्याच्यामध्ये विखुरलेले असतात. याशिवाय वायूमध्ये स्थायू उदाहरणार्थ धूर, वायूमध्ये द्रव उदाहरणार्थ धुके, ढग असे आणखीन सुद्धा कलिलाचे हे प्रकार आपल्याला आढळून येतात. कोणकोणते प्रकार आहेत म्हणजे उदाहरणार्थ वायूमध्ये बघा, वायूमध्ये उदाहरणार्थ धूर आहे, वायूमध्ये द्रव उदाहरणार्थ धुके आहे, ढग आहे, असे व आणखीन सुद्धा कलिलाचे अनेक प्रकार इथे आपल्याला आढळून येतात. द्रव्याचे प्रकार अभ्यासाना आपण पाहिले की मूलद्रव्य म्हणजे सर्वात साधे संघटन असलेल्या द्रव्याचा हा प्रकार आहे. बघा, अशा प्रकारे द्रव्याचा प्रकार आहे. संयुग व मिश्रण या प्रकारचे संघटन तपासले असता असे लक्षात येते की 2 किंवा अधिक घटकापासून हे बनलेले आहे. संयुग म्हणजे काय, संयुग व मिश्रण हे या प्रकारचे संघटन तपासले असे लक्षात येते की जे 2 किंवा अधिक घटकापासून म्हणजे 2 किंवा जास्त घटक हे एकत्र आल्यावर ते बनलेले असतात म्हणजे त्याला संयुग किंवा मिश्रण असे म्हणतात. हे घटक एकमेकांबरोबर जोडलेल्या स्थितीत असतात की स्वतंत्र असतात, यावरून ते द्रव्य संयुग आहे का मिश्रणात आहे ते आपल्याला समजत असते. बघा, यासाठी आपण एक प्रयोग करून पाहणार आहोत. कोणता प्रयोग करणार आहोत बघा, याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे की 2 बाष्प पात्रे घेऊन एका बाष्पप्रकारात लोहकीस तर दुसऱ्यात गंधक चूर्ण घेऊन लालाकृती चुंबक घेऊन निरीक्षण करायचे. आता 2 गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. एकामध्ये लोहकीस घ्यायचा आहे आणि दुसऱ्यामध्ये गंधक चूर्ण घ्यायचं आहे. बघा, 2 बाष्पामध्ये काय घेतलं आहे, लोहकीस घेतलं आहे, गंधक चूर्ण घेऊन ते लालाकृती चुंबक घेऊन याचं निरीक्षण केलं आहे
की ते जर आपण चिमक तिथे गेलं तर ते तिकडे चिकटत आहे का. यानंतर दोन्ही पात्रातील पदार्थ एकत्र मिसळले द्रव्याचे नालाकृती चुंबकत्व परीक्षण केल्यास असं सुचवते की तयार झालेलं द्रव्य म्हणजेच काय आहे, की या दोघांना आपण काय केलं आहे, गंधक घेतलं आहे आणि त्याचं मिश्रण केलं आहे लोह आणि गंधकाचं, आणि त्याला आपण दोन्ही पात्रातील पदार्थ एकत्र मिसळलेले द्रव्याचे नालाकृती चुंबकाने जर परीक्षण केलं, जर आपण त्याला चुंबक लावलं तर असं जसं की तयार झालेलं द्रव्य म्हणजेच काय आहे, की अशा प्रकारचे द्रव्य जे तयार झाले की त्याच्यात लोह किती ते बघा चिकटला जात आहे, ते चित्रामध्ये दिसत आहे. लोह व गंधकाचे मिश्रण आहे व त्याला दोन्ही घटकाचे गुणधर्म होतात आणि दोन्ही गुणधर्म त्याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत. काही कण पिवळे दिसतील तर गंधकाचे होते, तर काही कण काळे दिसतील ते लोहाचे होते. बघा, गंधकाचे पिवळे आहेत आणि लोहाचे काळे आहेत. व लोह चुंबकाकडे ओढले जाण्याचे लोह कणाचा गुणधर्म ही कायम होतो. आणि मग अशा प्रकारे बघा त्याच्याकडे ते कशा प्रकारे जे लोह चुंबकाने ते चिपकले झाले जरी आपण त्याचं मिश्रण केलेलं आहे. म्हणजेच या द्रव्यात लोह व गंधक हे घटक स्वतंत्र स्थितीमध्ये होते. मग याच्यामध्ये जे घटक जरी मिक्स केले तरी ते स्वतंत्ररित्या आहेत. या उलट लोह किस व गंधक एकत्र तापून थंड केले असता त्यावर चुंबकाचा परिणाम झाला नाही व गंधकाचे वैशिष्ट्यपूर्ण पिवळा रंगही दिसेनासा झाला. परंतु आपण त्याला गंधकाला आणि त्या लोह किसाला जर आपण उष्णता दिली, त्याला तापवलं, तर ते एकत्र तापवल्यावर ते थंड केलं आणि मग आपण त्याच्यावरती आपण चुंबक फिरवलं तर त्याच्यावर त्याचा परिणाम झाला नाही, ते चिपकले नाही. उलट तो रंग पिवळा होता गंधकाचा, तो मात्र कमी झालाय, तो रंग देखील आता बघा याच्यामध्ये दिसेनासा होत आहे. यावरून असे लक्षात येते की वरील कृतीत तयार झालेले द्रव्य हे मूळ घटकापेक्षा वेगळे आहे आणि याच्यापेक्षा ते मूळ घटकापेक्षा ते वेगळे झालेले आपल्याला दिसत आहे. तापवण्याच्या प्रक्रियेमुळे लोह व गंधक या मूलद्रव्यामध्ये रासायनिक संयुगे घडून आले की तापवल्यामुळे त्याच्यामध्ये रासायनिक संयुगे तयार झालेली आहे. बघा, रासायनिक बंधाने जोडले जाऊन त्यांना नव्या संयुगाचे रेणू तयार झाले आणि त्याच्यामध्ये नव्या संयुगाचे रेणू देखील तयार झालेले आहे. बघा, अशा प्रकारे बघा याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, बघा चित्रामध्ये दिल्याप्रमाणे की संयुगामध्ये घटक हे मूलद्रव्याचे प्रमाण ठराविक असते, की त्याच्यामधले जे प्रमाण आहे मूलद्रव्याचे प्रमाण कसे आहे, ठराविक प्रमाण आहे. संयुगामध्ये C1 C2 अशा प्रकारे जे प्रमाण आहे ते कसे तुम्हाला दिसत आहे. संयुगामध्ये घटक मूलद्रव्याचे अणु विशिष्ट एकमेकांना जोडलेले असतात. अशा प्रकारे हे एकमेकांना अणु जोडलेले असतात. संयुगाच्या एका रेणूमध्ये कोणकोणत्या मूलद्रव्याचे प्रत्येकी किती अणु आहेत ते रेणूसूत्राच्या सहाय्याने देखील दर्शवलेले आहेत. अशा प्रकारे बघा सहाय्याने दर्शवले आहे. बघा, न्यूटनचे CaCH2 10 रेणूसूत्रामध्ये सर्व घटक मूलद्रव्याची संज्ञा, प्रत्येक संज्ञेच्या पायाशी व त्या अणूच्या संख्या ही माहिती समाविष्ट असते. अशा प्रकारे त्याची ती माहिती समाविष्ट केलेली आहे. इथे तुम्हाला बघा अशा प्रकारचा हा जो चार्ट दिलेला आहे, हा चार्ट पाहू शकता. संयुगाचे नाव पाणी आहे, हायड्रोजन क्लोराईड आहे, मिथेन आहे, मॅग्नेशियम क्लोराईड आहे. मग त्याला नाव दिले आहे रेणूसूत्र H2 बांधायला. त्याचप्रमाणे घटक मूलद्रव्य H आहे, O आहे आणि अणूची जी संख्या आहे मूलद्रव्याची ती 2 आणि 1 आहे. मग प्रत्येकाची हायड्रोक्लोराईडची 1 आहे, मिथेनची काय आहे 1 आणि 4 आहे. अशा प्रकारे बघा त्यांनी इथे त्यांना नावं दिलेली आहे. आपण हा चार्ट बघा इथे समजून घेतलेला आहे. अणू एकमेकांना रासायनिक बंधनाने जोडलेले असतात. जे अणू आहे जे एकमेकांना रासायनिक पद्धतीने जोडलेले आहेत. दुसऱ्या अणूशी रासायनिक बंधनाने जोडले जाण्याची क्षमता हा प्रत्येक अणूचा हा रासायनिक गुणधर्म. अशा प्रकारे प्रत्येक रासायनिक हा गुणधर्म आहे. ही क्षमता एका संख्येने दर्शवतात व ही संख्या म्हणजे त्या अणूची संयोजी आहे. ही संख्या एका संख्येने दर्शवतात म्हणजे ही काय आहे, अणूची संयोजी असे त्याला आपण म्हटले जाणार आहोत. एक अणू त्याच्या संयोजी इतका रासायनिक बंध व इतर अणू बरोबर करतो. जो एक अणू आहे तो रासायनिक क्रियेबरोबर जोडतो. साधारणपणे मूलद्रव्याची संयोजी त्याच्या विविध संयोगामध्ये स्थिर असते, म्हणजे ती कशी आहे, स्थिर आहे. खालील तक्त्यात हायड्रोजन मूलद्रव्याने इतर मूलद्रव्यावर तयार केलेल्या विविध संयुगाची रेणूसूत्रे ही दिलेली आहेत. आता बघा ही अशा प्रकारे रेणूसूत्रे इथे दिलेली आहेत. पुन्हा इथे त्यांनी दाखवलेलं आहे बघा की HCl HC1 त्याचप्रमाणे H2O म्हणजे किती H आहे, H2S NH3S HBr H1 आहे. त्याचप्रमाणे इथे पाहू शकतो बघा. तर अशा प्रकारे संयुगाची सूत्र घटक दिलेले आहे. ते त्याची संयोजक किती आहे 114 आहे, H1 आहे, NH आहे, CH4 आहे. मग त्याचं घटक मूलद्रव्य H आणि C आहे, संयोजा 1 आहे. संयुगाचे रेणूसूत्र माहिती नसल्यास त्यावरून घटक मूलद्रव्याच्या संयोजा ओळखता येते व यासाठी हायड्रोजनची संयोजा ही 1 आहे. या आहे हा आधार आहे. तर अशा प्रकारे हायड्रोजन संयोजा हा 1 आहे आणि त्याचा जो आधार आहे तो देखील आहे. या उलट मूलद्रव्याची संयोजा माहीत असल्यास त्यावरून तिरकस गुणाकार आणि संयुगाचे रेणूसूत्र लिहिता येते. जर मूलद्रव्याची संयोजा माहीत असेल तर त्यावरून तिरकस गुणाकार काढून ते उत्तर काढता येतं.
बघा. तर अशा प्रकारे बघा त्यांनी पुढे दिलेलं आहे जी पायरी आहे एक घटक मूलद्रव्याची संज्ञा लिहिणे CO तिथे दिलेले आहे. त्याचप्रमाणे बघा इथे दिले आहे 4-2 पायरी 3 पायाने दर्शवलेले तिरकस गुणाकार करणे जसं मी सांगितलं अशा प्रकारे त्याचा CO आहे CO2 आहे. अशा प्रकारे त्याचा तिरकस गुणाकार आहे. पायरी 4 आहे. तिरकस गुणाकाराने मिळवलं जे सूत्र आहे ते बघा इथे दिले C2O4 हे अशा प्रकारे त्याचे सूत्र आले. पायरी 5 आहे संयुगाचे अंतिम ऋणसूत्र लिहिणे. अंतिम ऋणसूत्रामध्ये घटक अणूची संख्या लहानात लहान व पूर्णांकी असावी यासाठी आवश्यक असल्यास पायरी 4 मधील सूत्रात योग्य त्या अंकाने भागायचे आहे. बघा. तर अशा प्रकारे त्याने योग्य अंकाने त्याला भागलेले आहेत. तिरकस गुणाकाराने मिळवलेले सूत्र C2O4 व 2 ने भागून मिळवलेलं जो अंतिम जे ऋणसूत्र आहे तो CO2 आहे. बघा. खालील तक्त्यात मूलद्रव्याच्या जोड्या व त्याच्या संयुजा दिल्या आहेत. त्याच्या तर्कसंघाचा उपयोग करून त्या मूलद्रव्य जोड्यापासून तयार होणाऱ्या संयुगाची रेणूसूत्र ही पुढील प्रमाणे आहेत. आता बघा ही रेणूसूत्रे पुढील प्रमाणे इथे दिसत आहेत. मूलद्रव्य संयुजा संबंधित संयुगाची रेणूसूत्रे मूलद्रव्य C4H1N3H1 Fe2S2 आणि CO चे बघा दिले आहेत. अशा प्रकारे जी मूलद्रव्याची संयुजा आहे संबंधित संयुगाची जे रेणूसूत्र आहेत अशा प्रकारे इथे टाकलेले आहेत. आता मी याच्यामध्ये लिहिले की पायरी 1 घटक मूलद्रव्याची संज्ञा लिहिलेली आहे. काय आहे CH आहे. पायरी 2 त्या मूलद्रव्याची त्याची संयुजा इथे लिहिलेली आहे आणि त्याचप्रमाणे पायरी 3 बघा त्याच्यामध्ये CH आहे 4-1 आहे. पायरी 3 बाणाने दर्शवलेला तिरकस गुणाकार करणे आहे. अशा प्रकारे संयुगाची जी रेणूसूत्र आहेत आपण पाहत आहोत C1 आणि H4 आहे. बघा मग तिरकस गुणाकाराने मिळवलेले जे सूत्र लिहिणे आहे कसं आहे C1 CH आहे CH4 आणि दिलेलं आहे. पायरी 2 घटक मूलद्रव्याची संज्ञा लिहिलेली आहे. बघा. अशा प्रकारे मग इथे दुसरं आहे NH आहे त्या मूलद्रव्याची खाली संयुजा लिहिलेली आहे. त्याची संयुजा बघा कशा प्रकारे आहे NH आहे 3-1 आहे. तिरकस गुणाकार पद्धती बघा बाणाने दर्शवलेला तिरकस जो गुणाकार करणे आहे तो कशा प्रकारचा आहे बघा N1 आणि H3 आहे. बघा अशा प्रकारे त्याने दिले आहे. मग तिरकस गुणाकाराने मिळालेलं जे सूत्र आहे ते कसं असणार आहे NH3 अशा प्रकारामध्ये आपल्याला आढळून येणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठामधले जे असणार आहे मुलांना की द्रव्याची जी समघटन आहे हा जो पाठ आहे आपण नीट समजून घेतलेला आहे. त्याचे जे गुणोत्तर आहे जे अणू आहे रेणू आहे कशा प्रकारे पाहिलं या पाठात आपण द्रव्याचे जे विविध प्रकार आहेत स्थायी द्रवरूप आणि वायुरूप या पदार्थाचे असलेले जे विविध गुणधर्म आहेत या पाठाच्या संदर्भात आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. तर अशा प्रकारे या पाठाच्या माध्यमातून आलेले जे प्रश्न आहेत मुलांना ते आपण देखील घेणार आहोत पाहणार आहोत. जे प्रश्न आलेले आहेत मुलांना ते देखील आपण बघणार. खेळाच्या माध्यमातून परीक्षेच्या माध्यमातून प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करणार.